गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा आपला जयपूर फिरायचा दिवस आहे आणि सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही आलो इथं गाडी बघायला. पण सध्या तरी आम्हाला गाडी भेटली नाही आहे, मी बघतोयच. पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून दाखवायची आहे मला, ती म्हणजे आपल्या इथं नो एंट्रीसाठी फक्त बोर्ड लावतात, पण इथे मी बघितलं आहे का नो एंट्रीसाठी त्यांनी डायरेक्टली हे बघा डायरेक्टली सिस्टम करून ठेवलं इथं आणि इथं बोर्ड पण लावलं आहे. असं सिस्टम आपल्या इथं पण करायला पाहिजे. आपल्या इथं कुठं तुम्ही बघितलं आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. तर बघू आता अजून गाड्या शोधतोय आपण, कुठे भेटते का गाडी. सगळ्यांचा रेट खूप जास्त सांगतात हे लोक. काही जण प्लेस सांगताय एवढे प्लेस, काही जण सांगताय का गाडीचा एवढा रेंट असेल तुम्ही सांगाल इथे फिरू. पण आपल्याला एक्झॅक्ट प्लेस माहीत नाही कुठून कुठं आहे, जवळ आहेत का लांब आहेत, त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होत आहे. बघू आता अजून 1-2 जागेवर बघू आपण गाड्या, आपल्याला पटते का. नाहीतर मग बघू नेक्स्ट ऑप्शन काय तुम्हाला दाखवेनच मी. तर आपल्याला एक अजून ऑप्शन समजलं इथे, ते म्हणजे बाईक रेंटचं. पण आपण त्याचा एक्झॅक्ट काय तो रेट काढला नाही आहे का, कसं रेंट असेल काय वगैरे. तर आता फ्रेश होऊ आणि मग रिटर्न जाऊया त्या साईडला का त्याचाही रेंट बघू आपण कसं आहे किंवा कसं प्लेस फिरायला भेटते आपल्याला. कारण आपल्याला मग जर आपण बाईक रेंट केली तर मग आपल्याला मॅपवरच जायला लागेल. बघूया कसं होतं. तर गाईज आपण आता रेडी झालो आहे आणि एक ऑटो आपण फिक्स केला आहे आणि त्याने आम्हाला चार्जेस सांगले पर पर्सन 200 रुपये आणि तो आपल्याला एक 10 ते 12 प्लेस फिरवेल. तर आपण त्याच्यासोबत निघालो आहे, फ्रेश वगैरे होऊन रेडी झालो आहे आता आणि बघूया पहिला प्लेस कुठला असणार आहे आपला. आणि आजचा ब्लॉग पूर्ण असणार आहे तो जयपूरमधल्या जे काही लोकेशन आपण फिरू आणि जिथे कुठे युनिक प्लेसवरती खायला जाऊ अशा ठिकाणचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन किंवा प्लेसेस दाखवणार आहे. तर आपण पहिला प्लेस कुठं चालले आता. हिला काहीच माहीत नसतं, ही झोप झाली नाही वाटतात, वाईट टाकलेलं तोंड नाही नसतं हिला. तरी बघू आता रिक्षावाला कुठे येते आपल्याला पहिल्या प्लेसवरती. गाईज इथं तुम्हाला फोटोग्राफर देखील भेटतील जे 30 रुपयामध्ये एक फोटो काढून देईल तुम्हाला. असे चार्जेस आहेत इथे. आणि तुम्ही जर बघितलं खूप सारे फॉरेनर्स देखील इथे येतात विजिटला किंवा फिरायसाठी. कारण टुरिस्ट प्लेस आहे, खूप फेमस आहे. आणि अजून बघायचं झालं तर मी तुम्हाला दाखवतो काही फॉरेनर्स तुम्ही इथे बघू शकता. बघा अजून एक गोष्टीचं अट्रॅक्शन सांगायचं झालं तर इथे जे लेडीजचे चप्पल्स आहेत त्याचे खूप सारे दुकानं मी बघितले इथे पण आणि आपण जिथे आबू रोडला होतो तिथे पण. तर मग ते तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे, तुम्हाला माहितीच असेल. हे बघा हे असे इथे आहे एक, परत तिथे रोडला पण तिथे एक आहे, इथे पण आहेत. ही कंची भाषा बोलतोय तर काय माहिती कंची भाषा बोलतो तिथे, पण आहे तर फॉरेनर असती. तुम्हाला मी जसं सांगितलं का इथे जास्त करून तुम्हाला जे लेडीजचे जे कपडे वगैरे चप्पल्स वगैरे याचे प्लेस जास्त भेटतील, म्हणजे याचे शॉपिंग सेंटर जास्त भेटतील. जसं मी पण बघतोय कालपासूनच. आणि अजून विचार केला तर सध्या आपलं फोटोशूट झालेलं आहे आणि आपण आता निघूया नेक्स्ट प्लेससाठी. गाईज खरं सांगू तर पावसासारखं असं काहीच वातावरण नाही आहे इथे आज. तरी आम्ही आलो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, तरी पण खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त गरम होतं आहे आणि बिना चष्म्याचं तर फिरावंसंच वाटत नाही आहे. कारण खूप जास्त डोळे हे होतं, ते दुखतात आहे उन्हामुळे, एवढं जास्त ऊन आहे. वाटतच नाही का ऑगस्ट महिना आहे. पावसाळा असूनही इथे पाऊस आम्हाला फक्त ट्रेनमधून येतानाच जाणवला. बाकी तर तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा माझं जे 21 किलोमीटरचं रन होतं त्याच्यामध्ये थोडा बहुत पाऊस पडला होता. जेवढा मॅरेथॉन पुरताच पाऊस जाणवला तिथे. बस ऊन खूप जास्त आहे. बेचारे सेकंड प्लेस अपन अभी जा रहे हैं हम शीश महल। शीश महल कितना दूर है यहाँ से, हवा महल से? जस्ट 2 से 2.5 किलोमीटर। 2 से 2.5 किलोमीटर. मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवले याच्या आधी, त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर
म्हणजे मी तरी बघितलं की इथे जास्त करून हेल्मेटच घालून फिरतात लोक. विदाऊट हेल्मेट तुम्हाला खूप कमी दिसतील. आणि मेन म्हणजे डबल हेल्मेट सिस्टीम पण इथे आहेत. म्हणजे जो मागचा बसणार तो पण हेल्मेट घालूनच फिरतो इथे. आपल्या मुंबईमध्ये पण हा नियम लागू केला डबल हेल्मेटचा. पण सिंगल हेल्मेट पण चालू जातं इथे. पण इथे लोक डबल सीट बसतात तर डबल हेल्मेटच वापरतात आहे. तर गाईज आता आपण थांबलो आहे शाही रसोडाजवळ जे इथं आहे. आणि त्याच्या अपोजिटला एक्झॅक्ट आहे तुम्ही बघू शकता काय कोणसा महल आहे भाई ये शीश महल आहे अपोजिटला या शाही रसोड्याच्या. तर भाईजीने आपल्याला सांगितलं का तिथे पर पर्सन तिकीट 55 रुपये आहे. म्हणजे 9 प्लेस दाखवतील आपल्याला त्याच्यामध्ये. प्रत्येक प्लेसचं 55 रुपये तिकीट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर एक जण जात आहे तर कॉम्बो घ्यायचा एक 9 प्लेसचा तर 500 रुपयामध्ये येतात ते. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा म्हणजे युनिक गोष्टी पण बघण्यासारख्या. बघू आपली टीम काय ठरवते आहे का आपल्याला तिथे जायचं आहे का नाही जायचं आहे. कारण आपण अजून नाश्ता पण नाही केला. तर बघूया काय करते ते काय ठरतं यांचं ते. काहीच आपण आता सर्वात आधी नाश्ता करायचा विचार केला आहे. तर नाश्त्यासाठी आपण चाललो इथे शाही रसोडामध्ये. आणि बघूया कसं आहे नाश्ता वगैरे इथे. रिक्षावाल्याने मला सांगितलं खूप टेस्टी आहे हे पण प्लेस. खूप चांगलं नाश्ता भेटतो इथे देखील. तर इथे बघू शकता तुम्ही खूप चांगलं असं त्यांनी सजावट केली इथे. आणि खूप भारी हॉटेल वाटते इथे. मस्तपैकी युनिक गोष्ट आहे इथे. तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता. हे बघा ही एक मस्त प्लेस आहे फोटो काढण्यासाठी. इथे देखील खूप असं मस्त प्लेस आहे इथे फोटो काढण्यासाठी. अजून काही गोष्टी आहेत इथे फोटो काढण्यासाठी. तर मी त्याही तुम्हाला मी दाखवतो. आधी आपण बघूया नाश्ता ऑर्डर करूया काहीतरी कारण खूप भूक लागले. आणि मी त्यानंतर ठरवू का तिथे शीश महलमध्ये जायचं की नाही जायचं ते. तर काय तुम्ही बघू शकता इथं भाई फोटोशूट पण चालू झालं इथं लगेच दोघींचा. आणि हे बघा ही पण जागा मस्त आहे फोटो काढण्यासाठी. बघत असाल तर ये देखिए प्रोफेशनल फोटोग्राफी चल रहा है यहाँ पे. दोनों बहनों का. छोटी बहन बड़ी बहन के फ़ोटो निकाल रही है. आणि आपण पण आता हे बघा हे काम लागले आपल्याला बॅगा पकडायचं. काय करशील भाई आता जाऊ दे. आपण बघू काय फूड भेटते इथे आणि कसं टेस्ट आहे वगैरे. तर आमच्या माहितीनुसार आता आम्हाला समजलं इथे ब्रेकफास्ट नाही भेटत आहे. ओनली लंच अँड डिनर आहे. तर आपण आता चाललो इथून. पण प्लेस मस्त होती काय दर्शू फोटो वगैरे काढायला. तर आपण निघूया आता नेक्स्ट प्लेसला. अजूनही आपली नाश्त्याची जी खोज आहे ती पूर्ण झालेली नाही आहे. यो बघा काही शीश महल एवढ्या सगळ्या प्लेस आहेत इथं आतमध्ये 525 रुपयामध्ये. मेन याचं नाव आहे आता आपण हे सगळे प्लेस बघितले. आपण सगळ्यांची डिस्कस करूया आणि काय ठरते बघू. तर काहीच आमचं ठरलं आहे काय ना आपण नाही चाललो इथं कारण ते परवडणार नाही आहे आपल्याला. थोडं बजेट आपलं लो आहे म्हणजे थोडा खस्त आहे आपला बजेट. त्यामुळे आपण आता चाललो दुसऱ्या प्लेसला. कैसे गर्मी है क्या? ये यहाँ पे वेदर चेंज हो रहा है. कभी ठंडा होता है कभी तेज बारिश होती है कभी मौसम अचानक से इतना धूप निकल जाता है कि गर्मी से परेशान हो जाता है. आज तो साला बहुत गर्मी है. आज देखो ना कितना ज़्यादा गर्मी हो रखा है. धूप भी इतना तेज है आज. वही तो हम लोग आए इसलिए गर्मी है क्या? कल अगर आते आप कल पूरा दिन बारिश हो रहा था. कल बहुत अच्छा मौसम था यहाँ हाँ क्या कल बारिश हो रहा था. ये सड़क को देख के लग रहा है बारिश ही नहीं हुआ इधर तो 4-5 दिन से. तर गाईज बघितलं तुम्ही काल पाऊस होता. आज बिलकुल पाऊस नाही आणि वातावरण एकदम गरम आहे. पूर्ण ऊन जाम आहे. आता आपण चालले खजाना महलला. खजाना शोधायला बघू आपल्याला काय भेटते खजाना घेऊन येऊ आम्ही. तर गाईज आता बघू तिथं जाऊन खजाना महलला. तिथं आपलं भाईजीने सांगितलं आपल्याला ते तिकीट आहे 350 रुपये पर पर्सन. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आतमध्ये बघण्यासारख्या. आणि मेन म्हणजे काही चोरू नका ते पण साहेब आपल्याला तयाच राहायला चोरणार नाही का आम्ही. तुला कसं राहिलंय आम्ही दोघं लक्ष ठेवू. तू ते काम कर. तुला काय टिप्पणी करायची का याच्यावर तन्नू? नाही ती आता रेडी म्हणजे विचार करते कसं चोरू. मेरे तो तुमसे ही सीखा है ब्रो चोरी करना.
हा मी रिटायर होय. हा तर काही आता आपण तिथे जाणार आहे. भैयाजीने सांगितलं आपल्याला तसं 350 रुपये तिकीट आहे इथं पर पर्सन आणि खूप साऱ्या गोष्टी इथे बघण्यासारख्या. ते आपण सांगत नाही तुम्हाला, ते दाखवू डायरेक्ट जाऊन तिथे. हा मी मातीचं भांडं पण बनवू शकतो. दाखवू आपण तिकडे जाऊन. बघू आता मातीचं भांडं घेऊन येते घरी पाणी घ्यायला. हंडा बनवतो, हंडा. मडका असं दर्शू ते, हंडा नाही. हाँ सॉरी मडका. तर गाइस ये देखो इधर 350 रुपया तिकीट आहे, एंट्री फीज आहे इथे. आणि आता आपण बघू तिकीट वगैरे काढूया. आणि अजून एक गोष्ट आहे जी करण्यासाठी ॲडव्हेंचरिस्ट आहे, ती म्हणजे झिप लाईन. बघू आपण ट्राय करू करायला, कारण आले तर काहीतरी ॲडव्हेंचरस करायला पाहिजेच हे नाही बघा ते. इथं हे आहे. काय आहे? हा आहे. हे बघा या सगळ्या गोष्टी. हे काय? सुट्टा तारा. ओके, या सगळ्या गोष्टी आय थिंक आहे इथं. इथं सलमान ये सब जो यहाँ पे दिखा है वो सब है यहाँ पे. हाँ गाइस, जे इथे आहे नाही सर, तुम्हाला दाखवलं पोस्टर मी, ते सगळं इथं आहे पण म्हणून. इकडे आहे. ओ भाई ये मिरर रूम भी इधर. हाँ मिरर रूम मध्ये जायला पाहिजे. हा हरवली असं भेटशील नाही. इसमें सिनेमा हॉल भी है. घुसली तर ही निघणार नाही बाहेर. तन्नू तुझं सलमान खान पण आहे. सलमान खान आहे. शूटिंग है वहाँ इधर. पांचट सलमान खान. झिप लाइन का क्या चार्जेस है? इधर 200, यहाँ से लेंगे तो 150 में दे देंगे. ओके. तर गाईज झिप लाईनचं आपण तिकीट काढणार आहे. आणि ते कारण इथे 150 मध्ये भेटते. आतमधून केलं तर 200 रुपयामध्ये आताच काढून आपण जाणार आहे. ती गोष्ट करायची आहे आपल्याला ॲडव्हेंचर. तुला करायचं आहे? पांचट आहे. तुला करायचं तन्नू? तन्नू तुला करायचं आहे का? हा? नाही करायचा. पडलो मग तिथून. पडलं तर पडलं, काय त्याच्यात झालं. माझ्या मम्मी पप्पा ना एकच आहे मी. आणि मी दर्शू काय- आहे ना इथं. दर्शू तुमच्याकडे आहे ना. चालेल. ज़्यादा से ज़्यादा से तर गाईज इथे फॉरेनर जर येतात त्यांच्यासाठी 1000 रुपये पर पर्सन आहे. आणि जे इंडियन आहे त्यांच्यासाठी 300 रुपये 350 रुपये पर पर्सन. आपलं तिकीट आपण काढलेलं आहे. आता हाँ आपने कितने फॉरेनर्स को घुमाए या फिर भी? वो तो आते देखो, उनके लिए कोई बड़ी बात नहीं थी. जिनको देखना है, जिनको हेरिटेज पसंद है देखो, हाँ. वो देखते ही है. हाँ. पैसा कोई इम्पोर्टेंट नहीं होता उनके लिए. हां वो तो सही आहे. तर गाईज असे इथे चार्जेस आहेत वेगवेगळे. तर आता आपण काढले आपलं तिकीट आणि आपण चाललो आहे आतमध्ये. आता आतमध्ये आपण झिपलाईनचं तिकीट नाही काढले सध्या. आपण आतमध्ये जाऊन बघूया नक्की त्याचं रूट कसं असणार, थोडं ॲडव्हेंचरस आहे का, तेव्हा आपण काढू. वरतून तिकीट भरले 50 रुपये एक्स्ट्रा देऊ, कारण वरून 200 रुपये इथे 150 रुपये. तर आता लेट्स सी. पण इथे आलो आहे आता आतमध्ये. तर हे बघा एंट्रन्स मस्त आहे की खूप चांगला स्पॉट आहे इथे फोटो काढायला सुद्धा. आणि तुम्ही बघू शकता इथे आणखी एक चांगली प्लेस आहे फोटो काढायला. आणि मेन गोष्ट इथे ॲव्हेंजर्स आहेत आणि सुपर हिरोजचे पुतले आहेत इथे, ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा गाईज, हां सुपरमॅन, बॅटमॅन, हल्क, थॉर आणि स्पायडरमॅन. आणि तर तुम्हाला इथे यांचा फोटो काढतो मी, इथे पण काढू शकता यांच्यासोबत फोटो. आणि आणखी एक गोष्ट आहे इथे हवन चालू आहे. बघा कुठले कुठले कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे कुठले महाराजा आहेत ते. हे बघा हे पण मस्त एक बनवलं आहे. इथे घोडा आहे, इथे हवन चालू आहे. आणि ह्याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर महाराज कुठले आहे ते एक्झॅक्ट काही समजत नाही आहे गाईज. नक्की कुठलं वाचू आणि सांगू तुम्हाला. तर हे सवाई सिंग जी आहेत सेकंड, अपनी 4 रानियों के साथ यज्ञ करते हुए. हां ओके, म्हणजे एक राणी बसले, बाकी राणी बसतील नंतरला, असं इथे आहे. असा तो सवाई सिंगजीचा हा यज्ञ चालू आहे, त्याचं इथे क्रिएशन केलं यांनी. तर गाईज इथं आज येऊन आम्हाला समजलं आता की इथे पण वेटिंग आहे. तिकडे आपल्याला आता हे करायला लागेल, एंट्री करायला लागेल आपली. आणि त्यानंतरला मग जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा ते नाव अनाऊन्स करतील आपलं, आणि तेव्हा आपल्याला आत जायला भेटेल. तर मी तुम्हाला बाहेरून थोडंसं काय दाखवतो. हे बघा इथे आज जाणार आहे आपण.
आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो जी बघण्यासारखी आहे इथे. हे बघा, तुम्ही स्वतः इथे बनवू शकता कुठलाही पॉट वगैरे, ट्राय करू शकता तुमचे स्किल. मॅजिक शो दाखवते भाई आपल्याला, जे आपल्या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. हाथ पे लगाते हैं, थोड़ा सा माटी उठाएंगे ऊपर से, बोल देते हैं घुचड़ू बाबा 1 कॉइन बना है। हमारी कैसे कर लो रहे कोई. ये देखो इनके साथ दिखाते हैं हम छोटा सा आइटम 1 2 3। क्या नाम है आपका? रोशन. बहुत दिन से ढूंढ रहे थे, आज मिल गए ये सेठ जी। ओके, दोनों कॉइन आपको देते हैं, मुट्ठी में बंद करना, नीचे रख देना, 100 का नोट बनेगा, लेके मत जाना। ओके, चलो भाई 1 2 3 मोर राइट, चलो मोर राइट, पकड़ो, मुट्ठी में बंद करो, हाथ क्लोज करो, फूंक लगाओ, नीचे फेंको। ये देखो 100 का नोट फेंक किधर है? मजाक मत करो, कॉइन रखो इधर। अरे कॉइन ये हमारा कॉइन रखी है, नहीं आपके पास, आप बैठो, हम ले लेंगे, बैठ जाओ। देखो कॉइन किसके पास है, आ जाओ मैडम, आपके पास कॉइन, जल्दी आ जाओ फटाफट। ये देखो इनके पास कॉइन है, 1 2 3, इधर आ जाइए, इनसे ले लेते हैं हमारा कॉइन। ओके, इधर कॉइन दे दीजिए हमारा, ऐसा लंबा हाथ करो दोनों, बाबा ही भाई ये लटक रहे, थोड़ा सा ये हलाओ, हाँ। चुराने वाली वाह। आदत नहीं छोड़ी अभी तक। ये देखो, ये चोर है, ये चोर है, कॉइन ये चोर है, ये चोर है गाइस. हमने पहले ही बताया था आपको ब्लॉग में, ये चोर है, ये चोरी करने है इधर, खजाना चुराना है ये. अरे आ जाओ, ये नोट गायब हो जाएगा मैडम, 500 का नोट बनेगा आपके हाथ में। ओके देखो ये लो. ये ऐसा लंबा हाथ कर लीजिए मैडम, मुट्ठी में बंद करो, फूंक लगाओ, इसमें गायब हो जाएगा, इतना बड़ा सांप बनेगा आपके हाथ में। ओके, नहीं सांप नहीं बनेगा मैडम, 500 का नोट बनेगा। ओके, गाइस ओव्हर ऍक्टिंग बघितली तुम्ही गाइस, ओव्हर ऍक्टिंग. बनेगा, एक सांप बनेगा, अंदर हाथ डालना, दोनों चीज निकालना, बिल्कुल खाली है, ना तो नोट है ना कोई सांप है, छोड़ो इसमें, छोड़ दीजिए, छोड़ दीजिए। चलो नोट और सांप लेके आओ मैडम के लिए, मोर राइट घुस जाओ, अंदर हाथ डालो, निकालो जल्दी फटाफट, डरो मत, नोट निकालो मैडम, डरो मत, अंदर हाथ डाल के नोट निकाल लीजिए, हाँ जल्दी निकालो। ये देखो इनका नोट 500 का नोट आ चुका है, गर्मा गर्म हुआ भाई का, ये नोट है मैडम आपका। ये नहीं मैं ओहो, ये देखो। अरे उल्लू बना सर, दे ये इनको नोट है तो. आपका, देखो नहीं, किसी ये से नोट इनाम नहीं है। बख्शीश दिया था सर ने और मैडम ने, वो हवा में लिया, घूमने ये वाला ये फूंक लगाइए, पकड़िए मैडम। आपको जादू आता नहीं नहीं आता तो आपके हाथ में सांप बन जाएगा, छोड़ मत देना, नहीं मामा तो खा मामा जाएगा। नको नको. तर गाइस कोई बात नहीं. 100 रुपये गेले आपको आपले जादू सिखाते अशा हैं, प्रकारे ओके? जादू छोड़ो, शिकण्यामध्ये, जादू सिखाते बघण्यामध्ये. हैं इनको, ओके बोलो आबरा का डाबरा, आबरा का डाबरा, गिली गिली छू, गिली गिली झूठ. झूठ लंडूरी, चलो मंत्र फेल कर दिया हमारा। अंदर हाथ डालो, निकालो जल्दी फटाफट एक क्या सांप. है क्या है बोलो. ए नोट है मैडम, निकालो सांप. नोट. अरे नहीं, छोड़ो हम निकाल लेते हैं, नोट वापिस आ चुका है, नकली नोट आपका गायब. सर यहीं से हमारा मैजिक शो समाप्त. बघा इथं रोपवे आहे ही. हे तर मॅजिक शो खूप चांगला होता, म्हणजे थोडी मजा आली शेवटी. आता बघूया सेकंड ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे इथं. ही ॲक्टिव्हिटी आहे ही, बघूया हिला काय बनवता येते का. हाय गाईज, आता मी बनवणार आहे मातीचं तिकडे काहीतरी. घाबरून आता इथं आले. क्या बना रहे भाई जी? ये पोट बनवा रहे. पॉट बनवा रहे. कोणता उपकरण? इथं काय करत हे करायचं ठेवलंय फेकण्यासारखं. अहो तोच करतो. वाव, गेल्या का पॉटला आता येत चाललाय आणि यांच्या नखामध्ये पूर्ण कुठेतरी नखं काम आली यांची आज. आता बघायला गेलं तर खूप नखं वाढून ठेवलेत, ती कुठेतरी काम आली. आता हे पॉट झालेलं आहे तयार आणि अब काढलेलं आहे. बघूया बरोबर आहे का. ये लो पॉट मिल गया इनको. ही सेकंड ॲक्टिव्हिटी आपली झालेली आहे, जे की आम्हाला तर काय करायला भेटलं नाही, त्यांनीच केलंय. गाईज बघा, मी पॉट बनवला, त्याने हात पकड बनवला. तर आता आपला नंबर आलेला आहे. आय थिंक आपण आधीच नाव दिलं होतं. तर आपण आज जाऊया आता आणि मग आज तुम्हाला दाखवतो किती काय काय बघण्यासारखं आहे ते. नाही सगळं घालायला लागेल गाईच, कारण आतमध्ये काही घातली झालं पाहिजे म्हणून माहिती. हे डोक्यात बिगेत नको घालू, पायात घालत आहे. पांचट आहे गाईज. पण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि स्टार्टिंगला सगळी बघू शकता हा व्ह्यू. इथे ज्वेलरी ठेवली इथे आणि अजून काही बघायचं झालं तर अजून खूप साऱ्या इथे गोष्टी आहेत. आणि आपण आता जाऊया इथे या साईडला. इथे काही गाईड वगैरे नाही आहे, तुम्हालाच फिरायचं तुमचं. सेकंड इथे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता.
हे लेटर आहे, जुने काळातले लेटर्स दाखवतात इथे टी व्हीवरती. महाराज ताकत सिंगचा इमेज आहे इथे. आणि ही जुनी जयपूर सिटी आहे जुन्या काळातली. महाराजा भूपाल सिंग. हे बघा इथे कसं अँटिक पीस ठेवलं आहे. भाई यो काय करते इथं वरती? क्या बना रहा रे तू? दगडा तोरला की तू इधर. आणि इथे बाप्पांची मूर्ती आहे, गणपती बाप्पा मोरया. चला आपण आता जाऊया नेक्स्ट प्लेसमध्ये दुसरीकडे. जे आहेत हे सर्व आहेत प्रत्येक वर्षामधलं आपले पैसे आहेत प्रत्येक. ती तुम्ही बघू शकता आधी त्याची साईज एवढी होती, ती कमी होत ती एवढी झाली. नंतर डायमंड बनवतात. डायमंड बनवण्याची जी प्रोसेस आहे ती सर्व इथे आणि अवजारासोबत दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. पण माझ्याकडे तर माझा डायमंड आहे. ओ वाव, इथं थिएटरमध्ये आलो आहे आपण आता. इथे बघू कुठला शो दाखवतात आपल्या इथे. गाईज सिटी ऑफ जेम्स का बोलला जातं जयपूर सिटीला ते सगळं सांगितलं आता. तर गाईज आता आपण आलो आहे जे म्युझियममध्ये अशा जिथे जेम्सचे वेगवेगळे शेप आहेत ते सांगतात ते पुढे गाईड. पण मी तुम्हाला एक दाखवेन आता. हे बघा प्रत्येकाचे शेप वेगवेगळा आहे. बघा याचा शेप असं वाटतं शूजच आहे हा. हे बघा स्टोनचा शेप तुम्ही बघू शकता. हे बघा आणि अजून बघायचं झालं तर इकडे पण तुम्ही बघू शकता. शार्क टीथ म्हणजे शार्कचं दात आहे हा. सगळे फॉसल जमा झाले. फॉसल म्हणजे हे जे प्राणी जे जुन्या काळात प्राणी होते ते असे जे खाली धसले गेले आणि त्यांचं फॉसल झाले. ते फॉसल सगळे इथे ठेवलेत बघू शकता. फॉसेल्स सॉरी गाईज. त्याच्यामध्ये आणखी एक बघायचं झालं तर हे बघा हा दगड असं का शिवलिंग वाटतोय. बघू शकता. हां एक नंबर आहे हा. खूप जेम्सचा बनलेला आहे बघा. आणि मेन गोष्ट ही तुम्ही लक्षात ठेवा इथं आल्यावर कुठल्या गोष्टीला टच करू नका. बघा आपलं भारताचा नकाशा बनवला आहे जेम्सने. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कुठले जेम्स आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे लिहिलेले आहेत वेगवेगळ्या शेपचे आहेत इथे स्टोन्स वगैरे. हा बाउल शेपमध्ये हा स्टोन बघू शकता. बघा आपण आता जाऊया पुढच्या याच्यामध्ये. जेम्सपासून बनलेल्या ज्वेलरी सगळे इथे. इथे हे जेम्स आहेत ते ज्यांना आधी तरी असे भेटतात त्यांना मग त्याला शेप देतात. ते शेप देऊन मग अशा प्रकारच्या ज्वेलरीज तुम्हाला भेटतात म्हणजे आपल्याला अवेलेबल होतात. अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवतो ज्या प्राण्यांच्या शेपमध्ये बनवलेल्या आहेत. परत तलवारीचा शेप आहे. परत आपलं चेस जे आपण खेळतो हे बघा चेस टाईपमध्ये ही भांडी बनवली आहेत प्राण्यांच्या शेपमध्ये. डॉल्फिन आहे, उंदीर आहे, सरडा आहे इथे पण. आणि बघा कट्यार बनवली आहे आणि काही गोष्टी आहेत अशा तुम्ही बघू शकता. बघा मांजरे, पानघोडा, कासव. तर अशा टाईपमध्ये खूप सारे असे बघू शकता तुम्ही प्राणी बनवले तिथे. आणि इथे आपला एक सौरमंडल बनवला आहे तो देखील स्टोननी बनवला आहे. हे बघा पृथ्वीपासून ते सगळे ग्रह इथे बनवले. सूर्य देवतांच्या मूर्त्या आहेत ज्या देखील स्टोनने बनवलेल्या आहेत. तर ते वेगवेगळ्या कलरच्या स्टोनने. गाईज हे सुद्धा एक कारागीर आहेत जे आपल्याला इथे भेटलेत म्युझियममध्ये. हे काठेवाडी गुजरातवरून आहेत बरोबर. भावनगर ज्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहे बरोबर बनाने का. म्हणजे त्याला शेप देण्यापासून ते उसका ज्वेलरी बनाने तक वो सब हे सगळं कुठल्याही डिझाईनमध्ये बनवतात ते. आपलं एक सरप्राइजिंगली आपल्याला भेटले ते इथं. ते सुद्धा इथे म्युझियममध्ये आपण देखणे आहे यहाँ पे. ओके
तर चांगलं वाटलं यांना भेटून. त्यांनी खूप असं सांगितलं हम काही देखने आए थे वो बनाते हैं ना, इसलिए वो क्या यूज करते हैं ना, मैं देखता हूँ इसलिए बोलता है कि वो हीरा बनाते हैं. काय बघतोस गो? ही बघा ना अनिता अंबानीच्या गळ्याची ज्वेलरी. हा का, तुला कसं माहिती? मी बघितली तिच्या गल्ल्यात. हा का. हो गाईज भेटते इकडं या घ्या तर गाईज असं सांगायचं झालं तर या जो स्टोन आहे तो एमरल्ड स्टोन, त्या स्टोनची ज्वेलरी ते घालतात असं ते माझ्या बायकोला सांगायचं आहे. इथे आणि फुटलं असतं. तर हे बघा गाईज आम्ही आता मिरर याच्यामध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. जाऊया पुढे अजून काय आहे बघूया. हे खूप सारे देशांचे इथे लेटेस्ट स्टॅम्प आहे इथे बघू शकता. जे आपण लेटरवरती लावतो प्रत्येकाची इथे किंमत वगैरे पण दिलेली आहे. लेटेस्ट स्टॅम्प टाईपमध्ये आहे हे. जेम्स स्टोन ज्वेलरी स्टॅम्प बोलतात यांना. हे बघा इथे जेम्स स्टोन ज्वेलरी स्टॅम्प. पोस्ट कार्ड्स आहेत जुनी जमान्याचे. हे बघा बघू शकता. माझे पोस्ट कार्ड्स असे होते. खूपच युनिक असे पोस्ट कार्ड्स आहेत इथे. वर्ल्ड बिगेस्ट रिंग ही बघा ही आहे ती. खूप साऱ्या गोष्टी इथे बघण्यासारख्या. आपण सगळंच नाही कवर करू शकत. आता आपण पुढे जाऊयात. काही काही गोष्टी मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे अजून आहे राजा महाराजा टाईपमध्ये जे हिरो लोकांनी गेटअप केलेले त्यांचे फोटोज लावलेत. आणि हे बघा ज्वेलरी आहेत बघा. हार आहे हा बॉलिवूड ज्वेलरी आहे ही. जी बॉलिवूड ज्वेलरी म्हणजे ह्या सगळ्या ज्वेलरी ज्या आहेत त्या सगळ्या पिक्चर्स वगैरेमध्ये वापरलेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे सलमान खानने हे घातलेलं होतं वीर पिक्चरमध्ये. हे पण म्हणजे असं बघायला गेलं तर वीर पिक्चरची ज्वेलरी इकडे होती आणि सगळी जी बाकीच्या कुठल्या पिक्चरमध्ये त्यांनी बनवली असेल पिक्चरसाठी तर ती इथेच ठेवली. आणि हे बघा क्राऊन ऑफ नाझीर खान ताजमहल मूवीमधला हा क्राऊन आहे. रिंग केवढी मोठी असं ना हात कोणचा असेल. हा पण गाईज तुम्हाला सांगतो ही सोन्याची रिंग नाही. नाही हा ना. आम्हाला रिक्षावाल्यांनी गंडा दिया. माझी बायको काय दाखवते. इथे बघा ना कसं नेकलेस वगैरे हा सगळं रविवारच्या बाजाराचं वाटतं. काहीच बघा संडे मार्केटचं वाटते का नाही सांगा फक्त. हे बघा नथ हे सगळं दखनी मॉडेल आहे. तर काहीच बघितलं काय बोलते ही दखनी मॉडेल. हो हे बघा केसांची छोटीचा हे पट्टा पण नाही आहे. काय पण ठेवलंय यार लोकांना. काही 350 रुपये. तर ओव्हरऑल विचार केला तर इथे तुम्हाला जेम्स आणि ते बनवण्याचं जे काही हे असेल जेम्स आणि जेम्स बनवण्याचं जे मला असं करणं वाटतं हातात एक आहे ते खडकाचं वगैरे ते ठीक आहे धातूचं ते. पण ही जी ज्वेलरी लावले ना भाई साहेब माहिती कारण आता मला सांगा तुम्ही आता एवढं जुनं हे आहे हां तर डायमंड तरी पडला पाहिजे की नाही एक तरी. तसंच आहे सगळं डायमंड. मग त्यांनी ते बनवलं कसं आणि ते सांभाळून ठेवलं त्यांनी तसं. असं त्याला हात लावून देत नाही यासाठी हात लावून देत नाही. काय हात लावून ते ढिल्लं होईल म्हणून तेव्हा ते पडेल. नाही मला वाटतं की त्यावेळी कुठून ते मार्केटमधून हाणल्याने लावलं. बघा काय तिचा विचार काय. काहीच परत तुम्ही ही आमची बघू शकता परत एकदा. नंबर आहे ती पण. तर आपण जाऊया आता. आता तिजोरी खोलायला चाललंय. आता तिजोरी खोलतोय गाईज. इथं नकली सगळं बघितलं तर असली बघायला जाऊया गाईज. चला आतमध्ये. गाईज इथे लाईट आहे गाईज. गाईज बल्ब लागले गाईज. एक्झिट आहे एक्झिट. तर आता बघूया अजून काय इथे आहे. तर काय इथं बघा अजून काही अँटिक गोष्टी युनिक गोष्टी अँटिक गोष्टी आहेत बोलू शकतो आपण. हे बघा ही सवारी असते इथे जयपूरमध्ये अशी आणि त्याच्यामध्ये इथे एक फोटो काढू शकतो तुम्ही असं मस्तपैकी फ्रेममध्ये. तर अजून एक अँटिक गोष्ट आहे ज्याच्यावर माझी बायको बसले ती म्हणजे ही स्कूटी. बघा काहीच त्याचं का चालवतं तुला. जुन्या जमान्यातले हे स्कूटर आहे. बाईक फेल आहे गाईज. काय फेल आहे. ब्रेक बाईक फेल आहे. वा भाई वा.
तर तुम्ही ऐकलं गाईज, बाईक फेल आहे, ब्रेक फेल नाही आहे, बाईक फेल आहे. हां, तर गाईज आता आपण बघणार आहे एक खूपच महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे राम सेतू. बघूया इथे राम सेतू फ्लोटिंग स्टोन, ते बघू शकता तुम्ही. बघा इथे पाय ठेवत नाही होती, हे पाय ठेवू नको, माहिती आहे हे दगड आहे तिथे जे आपल्या राम सेतूमध्ये यूज झाले होते असं यांचं म्हणणं आहे. त्यांनी ठेवले इथे एक अँटिक यूज म्हणून बघण्यासाठी. तर तेही तुम्ही इथे येऊन बघू शकता मस्तपैकी. 1 2 3 4 5 आहे इथे स्टोन. तर काय तुम्ही बघितलं की अशा सर्व गोष्टी होत्या खजाना महलमध्ये. ठीक आहे, बघण्यासारखं खूप आहे आणि खूप माहिती पण भेटेल तुम्हाला इथे. आणि रोपवे वर्थ इट नाही आहे, आम्ही बघितलं, खूप छोटी आणि ॲडव्हेंचरस पण नाही आहे, म्हणून आम्ही रोपवे नाही केली. आता चाललो आहे आपण आपल्या दुसऱ्या प्लेसला, भेटूया तिथे.